आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान। 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालखी सासवडकडे रवाना, तर माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकरही सहभागी। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ। लोणी काळभोर इथल्या विठ्ठल मंदिरात पालखी आज मुक्कामी। विठ्ठल भेटीची आज मनात ठेवत वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे। बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ। भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते पंढरपुरात सायकल दिंडीचा शुभारंभ। सायकल वारीकडून या ठिकाणी नगर प्रदक्षिणा करणं ही अभिमानाची गोष्ट। क्रीडा मंत्रालय सदैव तुमच्या पाठीशी, रक्षा खडसेंचं आश्वासन। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा माऊलींच्या पालखीत सहभाग। पुणे ते दिवेघाट केली पायी वारी। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा चाकणकरांकडून आढावा। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण अहिल्यानगरच्या मिडसांगवी या गावामध्ये संपन्न। याचवेळी सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी नाथांच्या पालखीला खांदा दिला। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ, तर 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीमध्ये सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन। भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन संख्येमध्ये 600 टोकन्स पासची वाढ। रत्नागिरी शहरात होणाऱ्या ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं काम लवकरात लवकर पूर्ण करा। मंत्री उदय सामंतांच्या सूचना, तर बांधकाम विभागाकडून प्लॅनचं सादरीकरण।